जुलै महिन्यापासून आषाढी वारी सोहळा 2026ला सुरुवात होत आहे। या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026च्या निमित्तानं वेळापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची पाहणी केली आहे। यावेळी पाहणी करताना प्रांताधिकारी विजया पांगारकर, त्याचबरोबर माळशिरस तहसीलदार सुरेश शेजूळ, माळशिरस गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, मंडल अधिकारी संतोष चव्हाण, सरपंच रजनीश बनसोडे, ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे, वेळापूर ग्राम महसूल अधिकारी गोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी आदी जण उपस्थित होते। या दौऱ्याच्या दरम्यान वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे यांनी जिल्हाधिकारी यांना वेळापूर ग्रामपंचायतीकडून आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांची माहिती देण्यात आली। यामध्ये शौचालय, स्नानगृह, स्वच्छता व्यवस्था, त्याचबरोबर रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था यांसह इतर मूलभूत सुविधांबाबत करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला। तसेच वारकऱ्यांना अधिक चांगल्या सोयींसाठी भविष्यात राबवण्यात येणाऱ्या नवीन उपाययोजना आणि आवश्यक सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी करण्यात आली। यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या बाबींचा विचार करण्याचं आश्वासन दिलंय। याप्रसंगी उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर, ग्रामपंचायत सदस्य अंबादास मानेदेशमुख, दीपक राऊत, वेळापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रणित कांबळे यांच्यासह महसूलचे कर्मचारी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। आता आमच्या आषाढी वारीच्या तयारीच्या एक भाग म्हणून आज इथे वेळापूर पालखीस्थळ पूर्ण पद्धतीने बघण्यासाठी आलो मी। इथे ग्रामपंचायतमार्फत मला काही मागणी होती तो सुद्धा आता मी बघणार आहे आणि पालखीच्या अगोदर, वारीच्या अगोदर याच्यामध्ये किती प्रयत्न करून जे काही डिमांड्स आहे ते पूर्ण पद्धतीने प्रयत्न करू। वेळापूर कार्यक्षेत्र शाखा जो कालवा आहे त्या कालव्यामध्ये पाणी येतं, परंतु अतिशय खराब पाणी येतं, वारकऱ्यांना वापरणं योग्यच पाणी येत नाही, तर त्यावर ते आपण काय करतात? नाही, मी आता सर्वप्रथम चेक करतो। हा विषय पहिल्यांदा आलेली आहे, जेव्हा मी आतापर्यंत 2-3दा मीटिंग घेतला, हा विषय समोर आलेला नाही आहे। मी आता हा विषयबद्दल मी माहिती घेतो। आपल्याच आता पालखी तळाच्या समोरील हॉटेल सिनियर बिअरबार आहे, ते बिअरबारचं लायसन देण्यात आलेलं आहे। त्या पट्ट्यामध्ये तालुक्या मोकळ्या पट्ट्यात, त्याच्यामुळे त्यांच्या धार्मिक स्थळाला लोकांपासून काय सांगतो? ठीक आहे, आता तर हा तुम्ही परत हा विषयसुद्धा तुम्ही आत्ताच मला बोलते। तुमचं याच्यामध्ये अडचण काय आहे की बारच्या काय प्रॉब्लेम आहे? ज्या बाटली पिणारी जी लोक आहेत ती बाटल्या धार्मिक स्थळावरती टाकल्या जातात, खाली बाटल्या। नॉर्मली आम्ही ड्राय डे दाखल करतो, पण यावेळी सुद्धा ड्राय डे करता येईल का एकदा? म्हणजे किती दिवसच्या ड्राय डे मागच्या वर्षी कशी झालेली आहे तो एकदा चेक करतो आणि वाटलं तर आपण ड्राय डे सुद्धा डिक्लेअर करतो। तर काल परवाच कार्यवाही या ठिकाणी अपघाताच्या घटनास्थळी देखील आपण पाहणी केली, काय सांगायचं त्याबद्दल? ते घटनास्थळ मी जो आमच्या पंढरपूर सातारा रोड आहे ते घटनास्थळामध्ये असलेले सर्व दिल्लीचं पाहणी केलं। पाहणी करून मी कालच याच्यामध्ये 5 मेंबर कमिटीच्या 5 सदस्य कमिटीच्या एक इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे चौकशी करण्याच्या ऑर्डर काढलेली आहे। मी याच्यामध्ये सर्व गोष्टीवर चौकशी करणार आहे। म्हणजे एस्टिमेटप्रमाणे रस्ता झालेला आहे का, रुंदी एस्टिमेटप्रमाणे आहे का, एस्टिमेटप्रमाणे त्यांचे अलाइनमेंट आहेत का, आणि रोडच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जे काही उपाययोजना करायला पाहिजे होते तो त्यांनी बरोबर केलं का, तो पूर्णपणे चौकशी करणार। ते बंद करणार आहे, मला जायचं। हां, ठीक आहे। आम्हाला जाणवतात त्या आम्ही त्याच्यासमोर मांडलेल्या आहेत। पालखीतळाच्या लगतच्या रस्त्याविषयी असेल किंवा या ठिकाणचा अपूर्ण राहिलेला रस्ता आहे, शौचालय, स्नानगृह त्याविषयी आम्ही त्यांच्याकडे माहिती दिलेली आहे। त्या लवकरात लवकर ते पूर्ण करतील असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे। त्यावर तुम्हाला काय? हो, 100% साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे काम तुम्ही करून देतो, परंतु त्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे, रस्त्याचं सांगोला रस्ता आहे, पुणे पंढरपूर हायवे आहे, परंतु ते जे अधिकारी आहेत ते काय याच्याकडे लक्ष देत नाहीत। वारंवार आम्ही त्यांना सूचनाही करत असतो, परंतु ते याच्याकडे जाणीवपूर्वक असं दुर्लक्ष करत आहेत असं मला वाटतं। नक्कीच आम्ही गेली 3 वर्ष झालं
आम्ही या ठिकाणी मी सरपंच म्हणून आमचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, कैलाजी सुरेशे, आमचे उपसरपंच नानासमोर ग्रामपंचायत सदस्य आहेत, सर्व आमचे 3 ग्रामपंचायत कर्मचारी आम्ही 1 ते 1.5 महिना या पालखी सोहळ्याची आम्ही तयारी करत असतो आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमतरता भासली नाही पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी सोय करत असतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वारकऱ्यांसाठी व येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही चांगल्या प्रकारे मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा यावर्षी चांगलं नियोजन करू आणि चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करू ग्रामपंचायतीचे असं आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. पालखी मैदानात त्याबद्दल आपण काय हो, ज्यावेळेस साहेबांचा दौरा होता त्यावेळेस आळंदीचे सगळे ट्रस्टी या ठिकाणी आले होते. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आम्हाला ही जागा कमी पडत आहे, तर अक्कलकोटला जी 87 एकर आहे त्याच्यामध्ये 25 एकराची त्यांनी वाटप केलेली आहे. परंतु सध्या तरी मला असं वाटत नाही की त्यांना ती जागा मिळेल आणि पालखीची जागा बदलेल असं मला वाटत नाही. हो, 100% हालचाली चालू आहे. त्यांची मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा ज्या 25 एकरा जागेची मागणी केलेली आहे, परंतु त्याच्यावर असं काही ठोस भूमिका या ठिकाणी झालेली नाही. हो, वेळोवेळी आम्ही त्यांचं खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन देत असतो. आमचे आमदार साहेब जानकर साहेब हे स्वतः या ठिकाणी पालखीतावर येतात आणि काय कमी आहे ते सुद्धा आम्हाला सांगतात आणि ते काम चांगल्या प्रकारे पार पडत असतो. आमदार साहेबांचं या ठिकाणी चांगलं